अहमदनगर केजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धनेशजी गांधी आणि न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक माननीय खासेरावजी शितोळे उपस्थित होते. श्री गांधी यांनी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि अशा स्पर्धा आणि कार्यक्रम हे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात पुढे घेऊन जायला मदत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही यामध्ये आवर्जून सहभाग नोंदवावा असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यावेळी केलं. तर माननीय शितोळे यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सजग राहून ज्ञान संपादन करावं आणि आपलं उज्ज्वल भविष्य घडवावं असं मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाचा सर्व आदरणीय प्राध्यापक बंधू आणि पारितोषिक प्राप्त असलेले सगळे विद्यार्थी मॅडमने मगाशी सांगितलं की 7 वर्षानंतर आपण हा असा उपक्रम करतो आहोत. खरोखर हा विशेष उपक्रम आहे. पण एवढा वेळ का लागला याचं थोडंसं आत्मपरीक्षण जर करायचं ठरलं तर त्याला जबाबदार आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. महाविद्यालयामध्ये सुरुवातीच्या काळात फार कमी विद्यार्थी संख्या होती. नंतरच्या काळात विद्यार्थी संख्या वाढत 400 पर्यंत गेली आणि पुन्हा परत नंतर विद्यार्थी संख्येत परत पुन्हा घट होऊ लागली. कारण काही असतील, पण महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की जेवढे विद्यार्थी वर्गात प्रवेश घेतात महाविद्यालयात तेवढे विद्यार्थी वर्गामध्ये उपस्थित असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर वर्गामध्ये उपस्थित राहिले सगळे विद्यार्थी तर महाविद्यालयाला अनेक उपक्रम हाती घेता येतील आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. कारण महाविद्यालय कशासाठी आहे? फक्त केवळ पदवीचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी नाही, आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एक विशिष्ट स्वरूपाचा आकार देण्यासाठी आहे. आणि तो आकार जर आपल्याला द्यायचा असेल तर त्यासाठी महाविद्यालयातली उपस्थिती सर्वांची अत्यंत अनिवार्य आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे सर, अगदी मोठं महाविद्यालय नगर शहरामध्ये विद्यार्थी संख्या 11,500च्या दरम्यान आहे. पण सकाळच्या प्रहरी वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या विचारली प्रत्येक वर्गामध्ये तर प्राध्यापकांना अक्षरशः 10-20, 15-20 विद्यार्थ्यांच्या समोर लेक्चर द्यायची वेळ येते. कारण विद्यार्थी वर्गात हजरच नाही. आणि विशेषतः कोरोना काळापासून हा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणात वाढला. त्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन झालं. त्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे विश्वस्त संचालक किशोरजी मुनोत यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवावं आणि वेळेचा सदुपयोग करून जास्तीत जास्त वाचन करावं असं सांगितलं. महाविद्यालयाच्या संचालिका प्राध्यापिका डॉक्टर स्वाती मुनोत यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाची आतापर्यंतची प्रगती आणि रूपरेषा स्पष्ट केली. महत्वाचं का तर अॅन्युअल प्रोग्राम आज सच हे आपण पहिल्यांदा करतोय आणि ह्याच्यासाठी वर्षभर जे विविध उपक्रम राबवले गेले, तुमची विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांची मेहनत, कर्मचाऱ्यांची मेहनत याचे सगळ्यांचं सेलिब्रेशन करण्याचा आजचा दिवस आहे. त्याचबरोबर हे वर्ष आपल्याला खूप एक्सेप्शनल होतं. एक्सेप्शनल याच्याकरता की खूप साऱ्या गोष्टी आपण यावर्षी केलेल्या आहेत. मी काही डिटेल अहवाल नाही मांडू शकत कारण तेवढा वेळ नाही. आपण थोडासा उशिरा प्रोग्राम सुरू केलेला आहे. पण आपल्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम हे राबवले गेलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे इव्हिनिंग कॉलेज कॅटेगरीमधलं आपलं एकमेव कॉलेज असेल नगर जिल्ह्यामध्ये की ज्या ठिकाणी हे सगळे उपक्रम राबवले जातात आणि आपल्या सगळ्यांना प्राऊड फील होईल अशी आपली जी गोष्ट होती टू फेस नॅकला आपण जे सगळे सर्वजण सामोरे गेलेलो आहोत. तर आता काही दिवसापूर्वीच एका ठिकाणी माझी इंटरॅक्शन झाली. मला एवढं नाही वाटलं की नॅकसाठी एवढं रेकग्निशन असेल किंवा जी ज्याला आपण म्हणतो की एज्युकेशनल फॅटर्निटी आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर खूप दूरवर आपल्या कॉलेजची प्रगती गेली. तुमचं
एवढं छोटंसं कॉलेज असून तुम्ही नॅक फेस करतात आहे किंवा जे काही त्यांचे क्रायटेरिया आहेत ते यशस्वीपणे पूर्ण करतात आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा झाल्या की काही कॉलेजेसला 2-3 वेळेला फेस करावं लागलं तेव्हा त्यांना कुठं ॲक्रिडेशन मिळालं. तर मी हे म्हणते हे आपल्या सगळ्यांचं यश आहे आणि मी म्हणजे हे सगळ्यांचे इट्स कम्प्लीट. कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं. मराठी विभाग प्रमुख डॉक्टर वर्षा कीर्तने यांनी सूत्रसंचालन केलं. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका स्नेहल बोरावके यांनी करून दिला, तर पारितोषिकांचं वाचन प्राध्यापिका आरती खेडकर यांनी केलं. कार्यक्रमाचे आभार सौभाग्यवती अमृता मुळे यांनी मानले. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर राहुल थोरात, प्राध्यापिका सविता चव्हाण, संतोष मोनोत, सौभाग्यवती हर्षाली रासकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.